उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे। जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील बडे राजकीय नेते आणि 15 शाळांचे संस्थाचालक संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून शिताफीनं ताब्यात घेतला। गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या गरुड यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली होती। अखेर सोलापूरच्या नातेपुते येथे ते लपून बसल्याची खात्रीला एक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली। शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या या घोटाळ्याच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। संजय गरुड यांच्या शिक्षण संस्थेतील तब्बल 177 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एकाच दिवशी तयार करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। या बनावट आणि संशयास्पद आयडीच्या आधारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांनी दिली आहे। बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपोते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। आज दुपारी 2:30 वाजता गरुड यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असून जिल्हा सत्र न्यायालय याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।